बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय भवानी। दादा, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले रायगड भूमीमध्ये मी सीताराम झोरे आज तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। नमस्कार, जय शिवराय। दादा, याआधी तुम्ही सगळ्यांनी कधी रायगड किल्ला हा पाहिला असाल किंवा नसेल, मात्र आज प्रत्यक्षितपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार। पूर्ण रायगड बघायचं म्हटलं तर 2 दिवस पुरत नाहीत, एवढा मोठा किल्ला आहे। रायगडाचा टोटल एरिया 1200 एकरचा, खाचकलगे धरून पठार भाग 100 एकरमध्ये पसरलाय। पठार भागातील बालेकिल्ल्याचा परिसर आपण 1 ते 1.5 तासामध्ये पाहणार। रायगडावर तुम्ही सर्वजण रोपण्यात किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे। 96-96ला रोपवे प्रकल्प बांधला, 26 वर्ष झाली। रोपवे प्रकल्पाने गडाच्या पायथ्यातून माथ्यापर्यंत तुम्ही 5 मिनिटात आलात। ही बॅक साईड आहे, फक्त तुम्हाला काय वेटिंगला वेळ लागला असेल तर तुम्ही ट्रॉलीत बसला, ट्रॉलीने पायथ्यातून माथ्यापर्यंत तुम्हाला 5 मिनिटामध्ये सोडलं, तुम्ही 5 मिनिटात गडावर पोहोचला, जिथे 25 रुपये तुम्ही तिकीट घेतलं, बरोबर की नाही। त्या तिकीट ऑफिस असून पहिल्या गेटपर्यंत आपण खालून वरती 128 पायऱ्या चढून आलो। या पायऱ्या 2007 मध्ये आर्किओलॉजिकलने बांधलेल्या आहेत। पूर्वी किल्ल्याच्या बॅक साईडला काही नव्हतं। किल्ल्याच्या फ्रंट बाजूने म्हणजे समोरच्या बाजूने गडावर येण्याचं म्हटलं तर 2000 पायऱ्यात 1.5 तास लागतो रायगडावर पायी येण्यासाठी। आणि आपण त्या 2000 पायऱ्या ज्यावेळेस रायगडावर चढून येतो त्यावेळेस आपल्याला किल्ल्याच्या फ्रंट बाजूला किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार हा बघायला भेटतो। रायगडावर पूर्वी एक नियम होता, शुभकालीन एकदा संध्याकाळी 5:30 वाजले, 5:30 वाजता नगारखान्यावर एकदा नगारे तुतारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे। दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे नगारखान्यावर नगारे तुतारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे। एकदा का संध्याकाळी 5:30ला गडाचे दरवाजे बंद झाले, मग गडावरनं कोणी खाली जाणार असेल त्याला जाता येत नव्हतं आणि खालून कोण किल्ल्यावर येणार असेल त्याला येता येत नव्हतं। डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30च्या नंतर हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड, पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात। दादा, तुम्ही राजगड पाहिला असाल किंवा नसेल, राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि रायगड हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी आहे। महाराज, हा रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेण्याआधी रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखला जात होता। कोणी तणस म्हणायचं, राशीवटा, जिब्राल्टर, विस्लामगड, अनेक नाव होती। शिवाजी राजाने रायगड ताब्यात घेतला त्यावेळेस रायगडाला रायरीचा डोंगर म्हणायचे। हा पूर्वी एक डोंगर होता, गुलाबाचं फूल एका कलीपासून तयार होतं। रायगड स्वातंत्र्य एका खडकापासून तयार झालाय। रायगडाला रायरीचा डोंगर म्हणायचे। बॅक साईडला उंच डोंगर, त्याचं नाव गुहिरीचा डोंगर। रायरी गुहिरी 2 उंच डोंगर। जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल। जावळीचा चंद्रराव मोरे आदिलशाहीचा सरदार होता, त्याच्या ताब्यात रायरी गुहिरी 2 उंच डोंगर होते। शिवाजी राजांनी 15 मे 1656ला जावळीच्या मोऱ्यांकडून युद्ध करून हा रायरीचा डोंगर ताब्यात जिंकून घेतला। आपल्या राजाने 15 मे 1656ला फक्त रायरीचा डोंगर ताब्यात घेतला आणि महाराजांनी 4ही बाजूने रायरीच्या डोंगराची पाहणी केली। महाराजांनी रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं आणि राजांच्या तोंडातून रायरीबद्दल काय उद्गार पडले की पंथ राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे, हे ताशिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच।
दादा चौतर पहा गडाचे कडे, म्हणजे चारी बाजूने आपण या रायगडाचे कडे जर पाहिले तर तासल्याप्रमाणे गाव 1.5 उंच आहेत. अहो पर्जन्यकाली कड्यावर कधी गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यात कड्याच्या दगडावर जास्त गवत उगवत नाही. धोंडा ताशी वेकचा दौलताबाद, पृथ्वीवर चकोडगड खरा दौलताबाद छत्रपती संभाजीनगरला किल्ला आहे. दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखील शिवाजी राजे स्तंभित झाले आणि काय बोलले, तख्तास जागा हाचगड खरा करावा तख्त म्हणजे राजधानी. राजधानीसाठी शिवाजी राजाने रायरीच्या डोंगराची निवड केली. पहिली राजधानी राजगड, मग दुसरी राजधानी रायरीचा डोंगर का निवडला? राजधानी म्हटलं तर सेफ्टी पाहिजे, कारण संपूर्ण किल्ल्यांचा कारभार तिथून राजधानीवरनं चालतो. राजगड जर पाहिलं तर राजधानीसाठी सेफ्टी नव्हता. राजगडाला पाहिलं तर चारी बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी रुटीन आहे, आणि रायगडाला पाहिलं तर पायी येण्यासाठी एकमेव रस्ता आहे. गुलाबाचं फुल एका कलीपासून तयार होतं, तसा रायरीचा डोंगर स्वातंत्र्य एका खडकापासून तयार झाला आहे. राजधानीसाठी हा रायरीचा डोंगर सेफ्टी होता, म्हणजे शिवाजी राजांनी राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली. 15 मे 1656ला महाराजांनी फक्त डोंगर ताब्यात घेतला. ज्यांनी उभा रायगड बांधला त्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे रायगड किल्ल्याचे इंजिनियर म्हणजे आर्किटेक्ट होते, आणि 14 वर्षामध्ये रायरीच्या डोंगराला राजधानी रायगड बनवलं. 14 वर्षे लागली गड बांधायला. 14 वर्षात रायरीच्या डोंगरावर 11 तलावं, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 बिल्डिंग 14 वर्षात बांधल्या. बांधकामात आता आपण याच्यामध्ये मटेरियल काय वापरतो? सिमेंट आणि वालू. पूर्वीच्या आर्किटेक्टने याच्यामध्ये दादा 3 वस्तू वापरल्या: चुना, गुळ, शिसं म्हणजे लीड. या 3 धातूंमध्ये गडाचं बांधकाम केलं. बांधकामाला लागणारा दगड होता, खालून आणला नव्हता. किल्ल्यावरच मोठे 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. काही दादा खड्डे खोदले, खडक फोडले, त्यातली जे दगड निघाली ती बांधकामाला वापर केला. म्हणजे एका दगडामध्ये शिवाजी राजाने 2 पक्षी मारले. अर्थ काय होतो? किल्ल्यावर पाण्याचा साठा झाला, बांधकामांसाठी दगडाचा वापर झाला. 1656ला गडाचं बांधकाम चालू केलं. 56 ते 70 14 वर्षात पूर्ण रायरी बांधली, आणि या रायरीला रायगड नामांतरण 24 सप्टेंबर 1670ला ठेवलं. आज रायगड नावाने ओळखला जाणारा हा गड रायगड म्हणतात. पहा, जिथे तुमची गाडी पार्किंग आहे तिथून इथपर्यंत गडाची हाईट 1375 फूट, 750 मीटर उंचावर आपण आहोत. पायथ्यापासून माथ्यापर्यंत हाईट 1375 फूट, समुद्र सपाटीची हाईट 2851 फूट. मागच्या बाजूने गड बघायला जस्ट चालू केलं आपण. ज्या गेटमधून पहिली एंट्री केली त्या गेटला मेणा दरवाजा, मागच्या बाजूला मेणा गेट, फ्रंट बाजूला पालखी गेट. मेणा म्हणजे डोली, लग्नामध्ये दुल्हनला असते. मेणा पालखी 2 प्रकार आहेत. फरक एवढा, मेणावरनं कवर असतो, पालखी उपट असते. मेणा स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. शिवाजी राजांच्या राण्या, राज्य घराण्यातील स्त्रिया पूर्वी सकाळी सायंकाळी सूर्योदय सूर्यास्त बघायला मेणात बसून त्या गेटमधून येण्या जाणं करायच्या, त्याला मेणा गेट म्हणतात. बॅक साईडला मेणा गेट, फ्रंट बाजूला पुढे पालखी. दादा मेणा पालखी या 2 गेटच्या मध्यंतरात एकाला एक कनेक्टेड एक लाईनमध्ये 6 दालनं आहेत. हा एवढा मोठा एका राणीचा एक महल. कल्पना केली एवढं मोठं घर नसतं. एकाच्या जर पाहिजे एक टावर उभा राहील, याच्यामध्ये एक सोसायटी बनेल. असे याला कनेक्टेड पलीकडे अजून 5 दालनात, टोटल एक लाईनमध्ये ही 6 दालनात. या दालनांना राणीमल, राणीवासा म्हणतात. शिवाजी राजांच्या 8 राण्या होत्या. नाव बघा: सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई. प्रश्न पडतो, शिवाजी राजांनी आपल्या 8 राण्या आवडीसाठी केल्या की काय? महाराजांनी 8 राण्या आवडीसाठी नव्हत्या केल्या. आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं. हिंदवी स्वराज्य वाढवावं, स्वैरसंबंध वाढवावं म्हणून महाराजांनी 8 गावातील नामवंत सरदारांच्या पोरींशी लग्न केली. रायगडावर 6 राण्या असे. बाकीच्या 2 राण्या, एक राणी पुतळाबाई आऊसाहेबांच्या सेवेला. पटराणी सईबाई संभाजी राजे लहान 2 वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट एवढी, सईबाईने अखेरपर्यंत रायगड पाहिला नाही. या किल्ल्यावर 6 राण्या होत्या. हा एवढा मोठा एका राणीचा एक महल, एकाला लागून 6 राण्यांचे 6 महल सेम आहेत. कोणती राणी कोणत्या महाराजाची एवढं काय सांगता येत नाही. प्रत्येक मला 2 चौथरे, पहिल्या चौथर राणीचं सदर, दुसरा चौथरा बेडरूम, तिकडे खिडकी होती, आतमध्ये इंडियन टॉयलेट. आपल्या घरी टॉयलेट असतात चिंचा भांड्याचे मातीचे. 450 वर्षापूर्वी दगडात कोरले इंडियन टॉयलेट राणी महालामध्ये बघायला भेटतात. रायगडावर ब्रिटिश आले. ब्रिटिशांनी रायगडावरच्या टॉयलेटची कॉपी केली. त्यांना दगडात टॉयलेट बनवता आले. त्यांनी मातीत बनवले, थोडे मॉडिफाय केले, पूर्ण देशात लॉन्च केले. रायगडावरच्या भरपूर साऱ्या वस्तू आहेत की ज्यांची कॉपी ब्रिटिशांनी केले आणि त्या वस्तू रिवर्समध्ये विकलेत. 450 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट आजही रायगडावर राणी महालामध्ये बघायला भेटतात. एका राणीचा हा एक महल, 6 राण्यांचे 6 महल सेम आहेत. आपण किल्ला पाहत पाहत पुढे जाणार. किल्ला कसा बघायला भेटतो? चारी बाजूला पडलेल्या भिंती, मध्यंतरात पडीक चौतरे. दादा गड पाहताच मनात पहिली शंका उपलब्ध होते, किल्ल्यावर काही वरून छत होतं की नव्हतं? गड ओपन होता की काय? प्रश्न पडतो. 450 वर्षापूर्वी रायगड किल्ला वरनं कव्हर होता. सागवानी लाकडं, गोल मातीची कौलं, बँगलोर स्टॅप शेत होतं. 10 मे 1818ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्राथर मेजरॉल या दोघांनी खालच्या पोटल्याच्या डोंगरावर 1818ला ज्यावेळेस गडावर तोफांचा मारा केला, त्यावेळेस रायगडावर जेवढं छत होतं इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख झालं. म्हणून किल्ल्यावर काही छत दिसत नाही. चारी बाजूला पडलेल्या भिंतींनी मध्यंतरात पडीक चौतरे दिसतात. आपण सगळ्यांनी
राजस्थानमध्ये जाऊन राजस्थानचे किल्ले जर पाहिले पूर्वी जसे होते तसे तसे शाबित आणि सुरक्षित आहेत। महाराष्ट्रातील मराठ्यांचे किल्ले पाहिले संपूर्ण उद्ध्वस्त आहेत। याच्या मागचं कारण काय? अहो राजस्थानचे किल्ले शाबित आणि मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त का? याच्या मागचं एकमेव कारण एवढं, राजस्थानमधील राजे होते हे ब्रिटिशांना शरण गेले म्हणून ते राजस्थानचे किल्ले शाबित आणि मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त का? महाराष्ट्रामधील मराठी राजे होते, मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून शेर म्हटला जातो घासल्याशिवाय धार नाही। या तलवारीच्या पातीला आणि मराठ्या बिना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून ब्रिटिशांनी अखेरला मराठ्यांचे किल्ले उद्ध्वस्त केले। तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। पूर्वीचे इंडियन टॉयलेट बघू ना, मग आपण पुढच्या पॉईंटला पुढे जाऊया। या रेलिंगच्या खाली ते काही पडलेले वाडे आहेत, समोर 5 आहेत, झाडे त्याच्या मागे खाली 3, टोटल 8 आहेत। याला अष्टप्रधान मिनिस्टर ऑफ पॅलेस। आता आपल्या देशाचा कारभार दिल्लीमध्ये चालतो, बरोबर की नाही? देशातलं पहिलं मंत्रिमंडळ स्थापन आपल्या शिवाजी राजाने रायगडावरती केलं होतं। 8 मंत्री होते, मोरपंत पिंगळे, हंबीराव मोहिते, रामचंद्र आमसरगड, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, निराजराव, अनाजी पंत, रघुनाथ पंडित असे काही राजांचे 8 मंत्री होते। त्यांचे वाडे आहेत, अष्टप्रधान म्हणतात। लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये ग्रिल लावले 3 खड्डे आहेत। पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, दुसरा 20 फूट, तिसरा 18 फूट। या खड्ड्यांना धान्याचं कोठार म्हणतात। 3,500 लोकांची वस्ती होती किल्ल्यावर। किल्ल्याला शत्रूने चारी बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरेल असं धान्य त्याच्या आतमध्ये स्टोअर करायचे। शिवाजी राजाने धान्यासाठी वापर केला। 1733ला गडावर पेशव्यांच्या काळात किल्ल्यावर जर कोण शत्रू चोरी, लब्बाडी, गद्दारी, फितुरी करेल कैद्याला 7 दिवस डांबायचे। 8व्या दिवशी कैद्याने स्वतःचा गुन्हा स्वतःहून कबूल नाही केला, कैद्याला भार काढायचं, हातपा बांधून पोत्यात भरायचं, पोत्याला गाठ मारायची आणि कडेलोट टकमक टोकावर न करायचे। शिवाजी राजाने धान्यासाठी वापर केला, पेशवाने कैद्यांसाठी। सगळ्यात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरला आहे। जर तुम्ही पन्हाळा किल्ला पाहिला असेल तिथे 3 आहेत, गंगा, यमुना, सरस्वती, त्याला अंबारखाना म्हणतात। त्याच्यामध्ये वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढायचे। रायगडावर वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिलेन काढायचे। दोघांना दरवाजा नाही, तिसरा त्याला खालून दरवाजा आहे। धान्याचं कोठार मंत्रालय रेलिंगच्या इथनं बघा, राजवाडा दरबार बघायनंतर आपण पुढे जाऊ। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। वरच्या खिशावर हात ठेवा, आतमध्ये काही पडलं तर काढता येणार नाही। एक बघून घ्या। छत्रपती श्री शिवाजी महाराज के। बघा दादा, आपण रायगड किल्ल्याच्या अतिमहत्वाच्या पवित्र जागेवर आलोय। ज्या दरवाजातून आपण आतमध्ये एंट्री केली, या दरवाजाच्या स्ट्रेट भिंतीपासून पलीकडे प्लास्टर केलेल्या अशा आडवी भिंत दिसणार शेवटला। या दोन्ही भिंतीच्या आतमध्ये जेवढा आपण हा परिसर पाहतो इतिहासामध्ये राजवाडा किंवा राजमहल म्हणतात। शिवाजी राजांचा प्रशस्त महल हा महल 2 मजली होता। याचा वरचा दुसरा मजला लाकडाचा होता, 15 फुटाची हाईट होती। पहिला चौथरा बेडरूम, पलीकडे किचन आहे। साईडने भिंती नव्हत्या, सागवानी खंबे उभे करायचे, उतारत्या भागात मखमली पडदे सोडायचे, लाईट नव्हती, मशाल दिव्या डकवायचे। मखमली पडद्यात माशेलीच्या उजेडात 2 मजले राजवाड्याचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा। 10 मे 1818ला कर्नल प्राथर मेजरला 2 ब्रिटिशांनी तोफांचा मारा केला, त्यावेळेस राजवाडा 11 दिवस जळत होता। आज रोजी आपण राजवाड्याला पाहिलं तर चारी बाजूला भिंती आणि मध्यंतरात पडीक चौतरी दिसतात। पहिला चौथरा महाराजांचं बेडरूम आहे, पलीकडे किचन। शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला। पुणे जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 1630ला राजांचा जन्म झाला। आणि दादा, जो नव्हता पाहायचा दिवस तो दिवस या रायगडाच्या पदरी पडला आणि रायगडाचा सूर्य मावळला। तारीख आहे 3 एप्रिल 1680, हनुमंत जयंती दिवशी शिवाजी राजाने अखेरचा श्वास याच रायगडावरच्या मातीमध्ये या महालात या चौथऱ्यावर घेतला। 3 एप्रिल 1680ला। इथून 1.5 किलोमीटर अंतरावर ते मस्जिदसारखं मंदिरात शेवटला दिसतं का पलीकडे, ते शंकराचं महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर व्हाईट कलरचं गोल घुमट शिवाजी राजांची समाधी आहे। महाराज महादेवाचे भक्त होते म्हणून शिवरायांना महादेवाच्या मंदिराच्या समोर देहात आज्ञा आली। ज्या ठिकाणावर राजांच्या चितेला आग्नी दिली तिथे समाधी बांधली। 50 वर्ष लागलं, आयुष्य लाभलं राजांना। आयुष्य जातं आपलं सेटल व्हायला। महाराजांनी 50 वर्षात 365 किल्ले ताब्यात घेतले। 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणा किल्ल्याला बांधलं। 26 वर्ष राजे राजगडावर केलं, रायगडावर 10 वर्ष। राजांचं धनासारखं मन होतं, मनासारखी माणसे, माणसांसारखा गड, गडासारखा राजा, राजासारखं धन आणि धनासारखं म्हणून शिवाजी राजाने वयाच्या 50 वर्षात एवढं भलं मोठं साम्राज्य उभं केलं बघा। अखेरला एका दुश्मनाने आपल्या दुश्मनासाठी त्याच्या देवाला प्रार्थना केली। महाराजांचा सगळ्यात मोठा दुश्मन कोण होता? तो औरंगजेब। आणि औरंगजेबचा सगळ्यात मोठा दुश्मन म्हणजे शिवाजीराजे। ज्यावेळेस महाराजांचं निधन झालं रायगडावर, त्यावेळेस महाराजांच्या दुःखाची संपूर्ण बातमी महाराष्ट्रात पसरती। ही बातमी दिल्लीचं तख्त म्हणजे त्या औरंगजेबचा दरबारात महाराजांच्या दुःखाची बातमी जाते। ज्यावेळेस औरंगजेबला ही बातमी समजते त्यावेळेस तो औरंगजेबला ही बातमी सांगणारा माणूस कोण? औरंगजेबचा खास सेक्रेटरी नाव साकीत मुल्तालिब खान। हा दरबारात जाऊन त्या औरंगजेबला दरबारात भर सभेत काय सांगतोय की हुजूर शिवाजी का ध्यान तो गया। औरंगजेब गादीवर बसला होता, गादीवर बसून आता काय म्हणतोय, ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे आज तू खुले रखना, नीचे माँ बहिनों की इज्जत करने वाला ए शेर शिवा आज तेरे पास तेरे दरबार में आ रहा है। म्हणजे महाराज किती ग्रेट हे कल्पना करा। हे बेडरूम होतं महाराजांचं आणि हा एल स्टाईपचा उत्तरा पूर्ण किचन, मुदपाक खाना महाराजांचा, हा मुदपाक खाना। आणि बघा ती व्हाईट फुलं वाहिली तिथे दिसतात का समोर, एक दगड दिसतो असा मध्ये दिसतो ना, ती आर्किओलॉजिकलने पाठी लावली राजवाडा म्हणून।
काही ट्रेकर्स लोक वगैरे त्यांनी ती फुलं घातली. त्यांची अंधश्रद्धा आहे की महाराजांनी अखेरचा श्वास तिथे घेतला. शिवाजीराजाने अखेरचा श्वास या चौथऱ्यावर घेतला. कुठे घेतला ही जागा सिद्ध नाही. बघा, आपलं घर आपल्यासाठी घर असतं. मी म्हणतो घर नाही, हे आपल्यासाठी मंदिर आहे. कारण दादा, इथल्या प्रत्येक दगडाला कुठेतरी आपल्या महाराजांचा स्पर्श झाला आहे. म्हणून प्रत्येक ग्रुपला सांगतो की याच्यावर कोणी चढायचं नाही. हे बेडरूम, हे किचन, मागच्या बाजूने आपण गडावर आलो, ही समोरची बाजू, इथे बाल्कनी होती बघा महाराजांची. या इथे ही बाल्कनी आहे महाराजांची. समोर बघा, ही आपण गोल खिडक्यांची इमारत पाहतो, याला बाल्कनी म्हणतात. अर्ध्या खिडक्याच्या तुटले दिसते ना समोरची, ही गोल आहे. ही बाल्कनी आहे महाराजांची. जशी आपल्या घराला समोरच्या बाजूला बाल्कनी असते, महाराजांच्या राजवाड्याला किल्ल्याच्या समोरच्या बाजूला 2 मजली गॅलरी होती. महाराज शांत निवांत बसून हवा खायचे. अष्टकोनी 8 खिडक्या आहेत. इतिहासात पहिल्या शिवरायांचा 8 चाकडं लक्ष्य आहे. 8 राण्या, सिंहासन, अष्टकोनी बाल्कनी, अष्टकोनी मंत्रिराट, राजमुद्रा, अष्टकोनी. म्हणजे महाराजांचा 8 चाकडं राजांसाठी लक्ष्य होता. अष्टकोनी बाल्कनी ही आयताकाराची आपण चौकोनी खोली पाहतो आपल्या पुढ्यात, ते दिसते ना समोरची. दादा, या खोलीला खलबतखाना म्हणतात. चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन महाराजांची सिक्रेट खोली आहे. या उजव्या कोपऱ्यात बघा, हे दादा दिसत समोर, इथे उभी दिसत ना, इथून जमिनीच्या आत उतरायला रस्ता आहे. आता इथून भिंतीच्या इथून उडी मारायला लागतं आतमध्ये, आणि त्या जमिनीच्या आतमध्ये एक पॅकबंदिस्त 10 बाय 10 फुटाची खोली, 11 पायऱ्या उतरून जावं लागतं. सिक्रेट खोली. सेक्रेटरी होते भरजी नाईक. इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. हिंदवी स्वराज्याचा 3रा डोळा भरजी नाईकांना ओळखायचे. भरजी नाईकाने कुठल्या गडांची, गड किल्ल्यांची गुपितवाद आणली तर सिक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये करायचे. म्हणजे उजव्या कानाची बातमी डाव्या कानापर्यंत पोहोचू नये. औरंगजेबच्या दरबारात औरंगजेबाची भरमोठी सभा चालू होती. भर सभेत त्या औरंगजेबाला जाऊन, त्याच्या औरंगजेबच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला कवाला ऐकवून त्याच्या दाढीला हात लावून ते रायगडावर परत आले. त्यांच्या स्वतःच्या मिसेसला माहिती नव्हतं की माझे मिस्टर शिवाजीराजांचे सेक्रेटरी आहेत. बसल्या जागी 7 रूप धारण करायचे 18 भाषांचं ज्ञान. किती ग्रेट, हे कल्पना करा. ही सिक्रेट खोली आहे महाराजांची. समोर मनोरे आहेत. आपण ती मनोरे समोरची बाजू बघू, मग सिक्रेट खोली बघायला आतमध्ये जाऊ. तुम्हाला जायचं असेल तर नंतर जाऊ शकता. या, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर बघा, आता आपण ही 2 गोल बुर्ज पाहतो. ही बुर्ज दादा आता 2-2 मजले आहेत, बरोबर की नाही? दोन्ही सेम आहेत. ही बुर्ज पूर्वी एकावर एक 7 मजले होते. 7व्या मजल्याच्या हाईट कुठपर्यंत असेल कल्पना करा. महाराजांच्या राण्या, राज्य घराण्यातील स्त्रिया या दुपारच्या वेळेच्या आतमध्ये हवा खायला होत्या. आणि आपले महाराज कोणच्या गडावरनं, गड किल्ल्यावरनं जिंकून आले की याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा लावायचे. आजूबाजूचे गाव, गड किल्ले, गावांचे लोक आहेत, यांना वाटलं पाहिजे महाराज कुठेतरी जिंकून आलेत. मनोरे आणि विजस्त मामा. आपण जो स्ट्रेट चौतरा पाहतोय, सचिवालय, दप्तरखाना, रायगड किल्ल्याचा कागदलिखित मुख्य व्यवहार इथे चालायचा. आणि एक लाईनमध्ये इकडे बघा, भरपूर साऱ्या खिडक्या, त्यांना टेहळणी बुरुज म्हणतात. चोरी, लब्बाडी, गद्दारी, फितुरी कोण करायला येईल त्याच्यावर पहारा ठेवायचे. आणि खिडक्यातून खाली तळ बघा, इथे भलं मोठं गंगासागर. मस्त हवा लागते बघा इथे जरा. या इथे बघा, समोर आपल्याला दादा खाली जे तळ दिसते ना सगळ्यांना, या तळ्याला गंगासागर म्हणतात. रायगडावर 11 तलाव आहेत, त्यातलं सगळ्यात मोठं तळ हे आहे. 32 फूट खोल, 184 मीटर घेरा आहे. 12 महिने पाण्याचं गंगासागर का म्हणतात? महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस राज्याभिषेकाला गागभट्टाने काशीवरून आणलेलं 7 नद्या, 7 समुद्रांचं पाणी, त्यातलं पाणी उरलं या तळ्यात सोडलं. म्हणून तळावरून छोटाली कविता, गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले 7 नद्यांचे 7 सप्तसुरांचे पाणी. जल झाली तीर्थांची घरं आणि नाव त्याचे गंगासागर, म्हणून त्याला गंगासागर म्हणतात. या झाडाच्या मागं बघा काही लोक खाली जातात झेंडा घेऊन. दिसतो ना छोटा झेंडा, तिथून लोक 2000 पायऱ्या चढून तिथून येतात. आणि शेवटला बघा एक झेंडा आहे, आडवं टोका असं रेलिंगमध्ये टोकावर लोक दिसतं ना, ते टकमक टोक. चोरी, लब्बाडी, गद्दारी, फितुरी कोण करेल त्याच्या हातपाय बांधून पोत्यात भरून त्याचा कडलोट त्या टोकावर न करायचे. 2250 फूट त्या टोकाची हाईट आहे. आणि इकडे चौतरा पाहतो, हे सचिवालय, दिवाणी खास. दादा, दिवाणी खास आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर दिसतं. आम म्हणजे दरबार आणि खास म्हणजे सदर, हे शब्द उर्दू लँग्वेजमध्ये होतात, बरोबर की नाही? आम म्हणजे दरबार आणि खास म्हणजे सदर. दिवाणी खास दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आता आहे. पूर्वी पण दिवाणी खास होतं रायगडावर. हे प्लास्टर केलेली भिंतीच्या पुढे दिवाणी दरबार, जिथे आपले महाराज शिव छत्रपती झाले ते ठिकाण नंतर बघायला आपण पुढे जाणार. आपण या ठिकाणावरची माहिती गेटमध्ये नंतर घेणार आहोत. दादा, हा दरबार आहे. तुम्हाला सगळ्यांना दर्शन घ्यायचं आहे. चपला बुडं नंतर इथे एक साईडला काढा, दर्शन घ्या, फोटो घ्या. सेल्फी फोटो घेऊ नका. राजांसोबत सेल्फी घेणे एवढी मोठी कोणाची आपली ऐपत नाही बघा. हार घालायला तुम्हाला जायचं, 1-2 जण वरती हार घाल्यानंतर जाऊ शकता. त्याआधी तुम्हाला इथे एक इको पॉईंटचा आवाज ऐकवतो. दादा, हा दरबार ओपन आहे. दरबार पूर्वीवरनं कव्हर होता. पूर्वी या दरबारामध्ये इथे लाईट, माईक, स्पीकर काही नव्हतं.
6000 प्रजा इथे बसायची, सिंहासनावर महाराज बसायचे आणि महाराज सिंहासनावरनं काय बोलले तर राजांचा आवाज दरबारात भरलेल्या 6000 प्रजेला ऐकू जात होता. 6000 प्रजेत कोणता शिवभक्त कुठूनही काय बोलला, कोणत्या कोपऱ्यात खुसबुजला तर प्रत्येक शिवभक्ताचा आवाज राजांना इथे ऐकू येत होता. पूर्वी दरबार पॅक होता, आता दरबार ओपन आहे. अजूनही दादा दरबाराच्या आपण चारी कोपऱ्यामध्ये कुठे कागद फाडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी तो आवाज या सिंहासनाच्या इथे ऐकू येतो. इथे कागद फाडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी आवाज दरबाराच्या चारी कोपऱ्यापर्यंत घुमतो. याला इको पॉईंट किंवा प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे ज्यांनी हा गड बांधला त्या हिरोजींची कला आहे. तो आवाज ऐकायचा का तुम्हाला सगळ्यांना? इथे आहात असेच इथे 2 मिनिटं शांत थांबा. मी पलीकडच्या कोपऱ्यातून तिथून स्लो आवाजामध्ये काही बोलेल, माझा आवाज आला तर मला जोरात रिप्लाय द्या तुम्ही. मग टिचकी वाजवतो, हा कागद फाडतो, कागदाचा आवाज आला तर हिरोजींसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. मग दर्शन घ्या आणि मग पुढे आपण या ठिकाणावरची माहिती तिथे सावलीला घेऊ. इथे 2 मिनिटं शांत थांबा फक्त. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. बघा सगळं इकडे लक्ष द्या. मी इथून काही बोलेल, माझा आवाज आला की रिप्लाय द्या. मग टिचकी वाजवतो, कागद फाडतो, कागदाचा आवाज आला की हिरोजींसाठी जोरात फक्त टाळ्या वाजवा. पहिला आवाज ऐका, शांत थांबा दादा 2 मिनिटं. 1 2 आणि 3. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती श्री संभाजी महाराज की. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी. दादा बघा, झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी महाराष्ट्राचे अर्थदैवत राजे शिव छत्रपती इथे झाले. आपण रायगड किल्ल्याच्या अतिमहत्वाच्या पवित्र जागेवर आलो, याला राज दरबार म्हणतात. आपण दरबाराच्या मागच्या बाजूने आलो, ही दरबाराची समोरची बाजू आहे. हा जो गेट पाहतो आपण नगारखाना मुंबईच्या गेट ऑफ इंडियासारखा दिसतो, बरोबर की नाही? मात्र मुंबईचा गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. याची कॉपी ब्रिटिशांनी केली आणि मुंबईचा गेट ऑफ इंडिया बांधला गेला. पूर्वी याच्यावर नगारे वाजायचे 5:30ला. वर जाण्यासाठी या डाव्या कोपऱ्यातनं रस्ता होता, आता तो बंद केलाय. पूर्वी याच्यावर नगारे वाजवायचे, आता रोज 5:30ला इथे खाली वाजवतात. समोर हा मोकळा परिसर, राज दरबार इथे म्हटलं जातं. अहो झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिरी महाराष्ट्राचे आपल्या अर्थदैवत राजे शिव छत्रपती रायगडावर इथे झाले. हा दरबार आता आपल्याला बघायला भेटतोय. वरचा परिसर संपूर्ण वरून मोकळा आहे, म्हणजे आता ओपन आहे. 450 वर्षापूर्वी साईटने असा पॅक होता पूर्ण. हा नगारखाना आहे. समोर मूर्ती पाहतो आपण, आतील मूर्ती आपल्या राजे शिव छत्रपतींची पंचधातू मेटलची आहे. 6 जून 2009ला बसवले. कोल्हापूरचे युवराज श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते ते आतील मूर्ती बसवले. मूर्तीच्या वरच्या छताला मेघडमरी म्हणतात. आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते 1985ला त्या मेघडमरीची स्थापना केली. आता आपण येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. 450 वर्षापूर्वी अशा प्रकारे या जागेवर रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. अहो 1 मण म्हटलं की 40 किलो, 32 मण म्हणजे 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोन्याचं सिंहासन पूर्वी तिथे होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान, टोपणनाव इतिकत खान याने 3 नोव्हेंबर 1689ला घणाचे गाव घालून या जागेवरचं रत्नजडित 32 मण सुवर्ण सोन्याचं सिंहासन हे औरंगजेबच्या दरबारात नेलं. येणाऱ्या लाखो शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू दिसतोय. हा दरबार ओपन. दरबार पूर्वी वर्ण असा कव्हर होता. सागवानी लाकडं, गोल मातीची कौलं होती. शिवाजी राजांचा राज्याभिषेक पूर्वी रायगडावर या दरबारात इथे साजरा झाला. तुम्ही एक राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर, एक फ्रेम पाहिली असेल बघा दादा. ती फ्रेम आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये, शाळेमध्ये, ऑफिसमध्ये लावली जाते. आणि त्या फ्रेममध्ये बघा एक व्हाईट लांब केसांचा माणूस आहे, डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेऊन शिवाजी राजांना जो झुकून त्रिवार मानाचा मुजरा करतो, तो रायगडावर या दरबारात इथे पाहिलं तुम्ही पोस्टर राज्याभिषेकाचं. त्या फ्रेममध्ये ईस्ट इंडिज कंपनीचा वकील आहे इंग्रजांचा, नाव हेनरी ऑक्झिटन. दादा रायगड किल्ल्यावर आता पायी येण्याचं म्हटलं 2000 पायऱ्यात, आणि आपण त्या 2000 पायऱ्या 1.5 तासामध्ये आरामात चढून येतो. पूर्वी पाऊलवाट होती. पाऊल वाटेने इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासात इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला. या नगारखान्याच्या बाहेरून इथे उभा राहिला. पाहतो तर काय, 2 बलाढ्य हत्ती, 2 बलाढ्य घोडे. इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो, आश्चर्यचकित होऊन जातो की मी 2 पायीचा माणूस किल्ल्यावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कशा आणले?
आणलं असेल. दरबारात प्रवेश करतो. दरबारात भरलेली 6000 प्रजा त्या वकिलाकडे पाहत बसते. इंग्रज वकील सिंहासनासमोर जातोय. डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेतो. शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो. दुबाजी होते तर नारायण सिंघवी. त्यांनी नारायण सिंघवींना प्रश्न विचारला, सिंघवी मी 2 पायीचा माणूस, किल्ल्यावर त्यांना खूप दमछाक झाली, शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कसे आणले? नारायण सिंघवी काय म्हटले, अहो इंग्रज तुम्हीच खूप उशिरात, प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला प्रश्नाचं उत्तर कोणी दिलेला प्रश्न लिखित डायरीमध्ये लिहितो. डायरीचं नाव BBD बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार देतात. शिवाजी राजांना हत्तींची छोटाली 3 पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली. गनिमी कावा 1656ला गडाचं बांधकाम चालू केलं. त्याच वेळेस आपल्या राजाने हत्तींची 3 पिल्लं पालखीत बसून गडावर आणली. हत्तींच्या पिल्लांना पाणी पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी गडावर तळ बांधलं. राहण्यासाठी हत्ती खाना बांधला. तीच पिल्लं लहानाची मोठी केली आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर उभे केले. म्हणजे लहानाचं मोठं करा पण मोठ्याचं लहान करू नका, ही आपल्या राजांची दृष्टी होती. बघा, इंग्रज वकिलाने राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि लिखित डायरीमध्ये लिहिलं. इंग्रज काय लिहितोय, शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती रायगडावर दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार मखमली पडद्यामध्ये सजवला होता. लाईट नव्हती, मशाल दिवे अडकवले होते मखमली पडद्यात. माशेलीच्या उजेडात त्या दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. दरबारात 6000 प्रजा उपस्थित होती. संपूर्ण शुभक्तांच्या डोक्यात भगवा फेटा होता. गळ्यामध्ये कवड्याची माल, कमरेला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर 2 हत्ती घोडे सजवले होते. त्या जागेवर 32 मण सुवर्ण सोळ्याचं सिंहासन आणि त्या सिंहासनाच्या डाव्या साईडला महाराजांच्या 7 राण्या उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री, 2 मुलं, राजाराम महाराज, संभाजी महाराज उपस्थित होते. महाराज शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यामध्ये स्नान करतात. आई जगदीश्वराला, भवानी मातेला, शिरकाई मातेला शिवाजी राजे हे नतमस्तक होतात आणि महाराजांची मिरवणूक राजभवनासाठी दरबारामध्ये येते. महाराज नगारखान्यातून दरबारात प्रवेश करतात. आपली पावलं राजसदरने सिंहासनाकडे पुढे टाकतात. दरबारात भरलेली 6000 प्रजा उठून आपापले भगवे फेटे हातात घेऊन शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतात. राजमुद्रा स्वीकारतात. एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करत असेल त्यावेळी दरबाराचा वैभवशाली, दरबाराचा माहोल कसा असेल कल्पना करा. महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात. एक नजर सिंहासनाकडे फिरवतात, दुसरी नजर आऊसाहेबांकडे, तिसरी नजर दरबारात भरलेल्या प्रजेकडे. महाराज नजर फिरवतात. शिवाजी राजांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, हातपाय थरथरायला लागले. जगातील एकमेव राजा ज्यांनी स्वतःची गादी स्वतःहून तयार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा. अहो राजाने कधी रडायचं नसतं, राजाने दुःखी व्हायचं नसतं, राजाने चितेला अग्नी द्यायची नसते. आनंदाच्या सुरात महाराजांना भर दरबारात आनंद होत नव्हता. डोळ्यातनं अश्रू वाहत होते, हातपाय थरथरत होते. का तर शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्य दादा ज्या शूरवीरांवर, शूर मराठ्यांवर उभं केलं, राजांचे जीवाभावाचे सरदार, असंख्य शूरवीर मावळे, लढाईमध्ये मरण पावले ते शूरवीर मावळे आनंदाच्या सुरात महाराजांना दरबारात कुठे उपस्थित दिसत नव्हते. दिसत होते ती कोण, त्यांची लहान लहान लेकरं, विधवा बायका पाहून शिवाजी राजांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. म्हणून राजे आपले त्या सिंहासनाच्या काही पायऱ्या चढतात. राजा आऊसाहेबांना काय म्हणतायत की आऊसाहेब आज आम्ही हिंदवी स्वराज्याची जे पहिली पायरी चढतोय तो आमचा प्रतापराव गुजर आनंदाच्या सोहळ्यात दरबारात आम्हाला कुठे उपस्थित दिसत नाही. आऊसाहेब आम्ही दुसरी पायरी चढतोय बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतोय राजा अहो आधी लगीन त्या कोंडाण्याचं, आणि मग आमच्या रायबाचा आऊसाहेब अहो गड आला मात्र माझा सिंह गेला, माझा ताना कुठे दिसत नाही. चौथी पायरी चढतोय, होता जीवा म्हणून वाचला शिवा, प्रतापगडाच्या युद्धामध्ये वाचवणारे जीवा मला कुठे दिसत नव्हते. हे सयाजी सूर्याजी महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेतात. शिवाजी राजे लटलटत्या पायने सिंहासनावर आरूढ झाले. गागभट्टाने काशीबाने आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या, विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे. शिवाजी राजाने उजवा पायचा गुडघा सिंहासनाला टेकवला. नगारखान्यातून शुभ गर्जना झाली. गर्जना अशी होती सगळ्यांनी पाठीमागून जोराने जे म्हणायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी हर हर. अशा प्रकारे ही घोषणा होताच किल्ल्याचा मुख्य गेट महाद्वार इथे 21 तोफांची सलामी दिली. 365 किल्ल्यांवर तोफा उडवल्या. शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे रायगडावर दरबारात झाले म्हणून दरबारात फेर म्हटला जातो. अंधार पार झाला एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण पुढे जाणार. समोर झेंडा आहे. 15 ऑगस्ट 26 26 जानेवारीला इथे तिरंगा फडकवतात.
आणि समोर बघा एकदम धुक्यात उंच दिसतो तुम्हाला डोंगर दिसतो का पलीकडे, तो तोरणा आहे. महाराजांनी वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्याचं तोरण मांडलं. तो तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यात दिसतो ना शेवटला, तो तोरणा पलीकडे उंच. हां, या पुढे पायरीवरनं राजगड पण दिसेल, दाखवतो तुम्हाला. दादा इथे बघा एक भुवारा पाठीमागे दिसतं खडक आतमध्ये, हे जास्त आत नाही, 6 ते 7 फूट आतमध्ये असेल. इथे एक पलीकडे पूर्वीचे ड्रेनेज आहेत. काही त्या सज्ञांचं मत आहे की ड्रेनेज आहेत, काही जणांचं मत आहे पाण्याच्या टाक्या असू शकतात. समोर आपण मूर्ती पाहतो पंचधातूच्या 1974ला बसवलं यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी यांच्या हस्ते. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर शास्त्रबुद्धी दोघांच्या हस्ते मूर्ती घडवले. वरचं छत 2 जून 2012ला बसवलं साताराचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते. मूर्तीच्या गळ्यात काही हार आहेत दादा, त्यातले 2 हार आहेत. पहिला हार सांगलीचं शिवप्रतिष्ठान गुरुपेढे गुरुजींचं नाव ऐकलं असेल तुम्ही. 27 वर्ष झाली दिल्ली सांगलीवरनं रोज 2 लोक हार घेऊन गडावर पूजेला येतात, कितीही ऊन वारा पाऊस असला तरी. आणि दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदेचे चिरंजीव यांच्यामार्फत 2020-21 पासून गडावर हार येतो. दोन्ही हार एकत्र रोज सकाळी 7:30-8ला पहिली समाधीच्या तिथे पूजा होते, मग इथे मग आजची आसनामध्ये होते. पायी लोक येतात किल्ल्यावर 2000 पायऱ्या चढून इथून वर येतात. पलीकडे पत्र्याचा सेडा, हत्तीखाना, हत्तीशाळा, हत्ती घोडे होते, त्यांचं राहण्याचं ठिकाण आर्किओलॉजिकलने त्याचं ऑफिस बनवलंय. मध्ये मोकळं ग्राउंड आहे, होळीचा माल मैदान. शिमग्याच्या महिन्यात खेडेगावात जशी आपण होळी पेटवतो तशी रायगडावर मुख्य मानाची होळी पेटायची. जो कोणी बहादूर पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडणी मानाचं घोड्या मैदानात बक्षीस द्यायचे. संभाजीराजे वयाच्या 9व्या वर्षापासून पेटक्या होळीतून हाताने नारळ काढायचे. पहा समोर पाहतोय भली मोठाली बाजारपेठ. बाजारपेठची दादा लांबी पाहिली 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, टोटल 44 दुकानात. हाईट पाहिली तर घोड्याच्या हाईट एवढी आहे. पूर्वी घोड्यावर बसून बाजार खरेदी करायची, आतमध्ये राहायलाच होती. आगे दुकान पीछे मकान बीच में शोरूम. 450 वर्षापूर्वीची बाजारपेठ. बाजारपेठेच्या डाव्या साईडच्या 7व्या दुकानावर एक नागाचं सिम्बॉल आहे. कर्नाटकचा व्यापारी होता नागाप्पा सिटी. शिवाजीराजेने संपूर्ण मार्केट त्यांना चालवण्यासाठी दिली होती. नावाची पाटी घेणे कोणाला अलाउड नव्हतं. त्याने स्वतःचं ओळखपत्र म्हणून हिरोजींच्या हस्ते 7व्या दुकानावर नागाचं सिम्बॉल काढले. बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमक, उजव्या साईडला सरळ पुढे गेलात की मंदिर आणि समाधी. त्या मंदिराला आपण लांबून पाहिलं तर कसं दिसतं दादा, मस्जिद, बरोबर की नाही. शंकराचं महादेवाचं मंदिर आहे, त्याला मस्जिद टाईप का बनवलं, कारण मोगल आले, मोगलांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे मोगलांनी तोडावं नाही म्हणून त्याला मस्जिद टाईप बनवलं. मंदिराचे 3 दरवाजे, तिन्ही दरवाजे लहान आहेत. मंदिराचे दरवाजे छोटे का बनवले, कारण कोणी माणूस किती श्रीमंत घरातला असेल त्यांनी पहिल्या मंदिरात जाता खाली वाकून झुकून जावं म्हणून त्या मंदिराचे दरवाजे छोटे बनवले. म्हणून शेर म्हटला जातो, आऊसाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या, दिसे नसते अंगणामध्ये तुळस. शिवाजीराजे जन्माला आले नसते, दिसे नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. मंदिराचा पहिला गेटच्या पहिल्या पारीवर नावाची पाटी, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, ज्यांनी उभा रायगड 14 वर्षात बांधला त्यांच्या नावाची पाटी आहे. शिवाजीराजेने हिरोजीला म्हटलं, हिरोजी 14 वर्षामध्ये उभा रायगड बांधला तुम्ही, तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवंय, सोने नाणे पैसा अडका जहागीर 10 गावाची वतनदारी कोणता किल्ला अर्धी इस्टेक काय पाहिजे ते मागा. काय मागितलं हिरोजीने, महाराज मला काही नको, मंदिराचा पहिला गेटच्या पहिल्या पारीवर फक्त नावाची पाटी हवे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज म्हटले या ठिकाणावर का, हिरोजी म्हटले राजा अहो ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या वेळेस तुमच्या उजव्या पायाची धूल आमच्या नतमस्तकी लागेल महाराज, सदैव तुमच्या पाय चरणी राहावं म्हणून त्या ठिकाणावर त्यांनी नावाची पाटी घेतली, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. व्हाईट कलरचं गोल घुमट आहे. महाराजांची समाधी 3 एप्रिल 1680ला राजांचं निधन झालं. संभाजी महाराज पळाच्या स्वारी होते, राजाराम महाराज गादीवर बसले होते. महाराजांच्या चितीला अग्नी शिवरायांचे चुलतभाऊ साबाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आले. संभाजी महाराज पळाच्या स्वारीवरनं वापस रायगड आल्यानंतर त्यांनी समाधीचं बांधकाम केलं. जेवढं दगडी बांधकाम अष्टकोनी छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्वी त्यावेळी केलं आणि 1869ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाधीचा पहिला जीर्णोद्धार साजरा केला. समाधीच्या मागे कुत्र्याचं स्मारक आहे, कुत्र्याचं नाव वाघ्या. तुम्ही टीव्हीला न्यूजला बातमी पाहिली असेल, त्या कुत्र्यावरनं जोरदार वादग्रस्त आहेत. 2012-13ला संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी काढून त्याला दरीत फेकला होता, रिटर्न तिथं बसवलं आहे. त्यासाठी पोलीस सिक्युरिटी असते. कुत्र्याची केस कोर्टात चालू आहे, कोर्टाकडून नेलेलं त्याचा कुत्र्याचा इतिहास सांगण्यात येईल. त्या कुत्र्याची केस कोर्टामध्ये चालू आहे. आम्हाला गाईडला तिथे जाणं सध्या म्हणजे बंद केलेलं आहे, तिथं वादग्रस्त आहेत. आम्ही सांगत बसलो की काही लोक तिथं वाद घालतात, पण त्या कुत्र्यावरनं पुढे आमचे गाईड काही जास्त जातात, काही जातात गाईड पुढे, जे पूर्ण केलेले लोक दिवसभर फिरतात त्यांच्यासोबत जातात. उत्तराखंडातून एक कविभूषण आला, त्या कविभूषणजीने शिवाजीराजांची पहिली भेट त्या महादेवाच्या मंदिरात झाली आणि महाराजांवर त्यांनी काही काव्य रचले. त्याचे 2 काव्य महाराजांनी 14 वेळा ऐकून घेतले. ते काव्य ऐकवण्याआधी माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचा एक शेर ऐकवतो. शेर असा की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठा विना अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. कभी तो सच कहता है काशी हूँ की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर ना होते मेरे शिवराय तो आज सबके सुन्नत होती. अर्थ असा होतो, जर छत्रपती शिवाजीराजे आपले जन्माला आले नसते तर आज आपला हिंदू धर्म पूर्ण नष्ट झाला असता. कवीने दुसरं काव्य म्हटलं की इंद्रजिमी जिंब पर बाडवस अंब पर रावणस दंब पर रघुकुल राज है आणि भवनपरी बहापर संमोळती नापर जशस्त्र सहापर रामधिज राजे दाबाद्र दुंड पर चित्तांक झिंब पर भूषण भी
वक्रतुंड पर जैसे मृग राजे आणि तेच तम कंस पर कन्नाजिने कंस पर तुम लेंज बंस पर शेर शिवराज हे शेर शिवराज. जय हिंद जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. नमः शिवाय.